नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे आपल्या गाव देवळामध्ये. हे मागे आपलं देऊळ आहे आणि आज आहे घटस्थापना. तर आपल्या देवळामध्ये पण घटस्थापना होणार आहे, घटी बसणार आहे. तर घटाची पूजा विधी वगैरे कसं असतं ते आपण बघणार आहोत. चला या. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. नवरात्रींमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची आपण पूजा करतो आणि घटस्थापना हा नवरात्र उत्सवाचा प्रारंभ मानला जातो, जो देवी दुर्गेच्या उपासनेचा एक विशेष काळ आहे. या दिवशी घटाची स्थापना करतो, देवीची पूजा केली जाते आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण आहेत ते 9 दिवस देवीची उपासना करतात. तर तसंच आजही आपल्या देवळामध्ये घटस्थापना होणार आहे. त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. ही जी पेटी आहे, ह्या पेटीमध्ये देवाचे सगळे वस्त्र, मुखवटा हे सगळं ठेवलेलं असतात आणि ते आज स्पेशली नवरात्र असेल किंवा मग होळी ह्या दिवशीच आपण ते बाहेर काढतो. हे सगळे वस्त्र असतात ना देवासाठी लागणारे. हे त्याला यार बांधायला आता. आणि हे सगळे कांदली म्हणतात किंवा मुखवटे म्हणतात ना. हे आपण दसऱ्यामध्ये आणि शिमग्यामध्येच काढतो ना बाहेर. हा मुखवटा चालकोबाचा आहे ना. हा भवानीचा ना. कालकाईचं. इकडे आपल्याबरोबर पुजारी काका आहेत. काका हे कुणाकुणाचे मुखवटे आहेत. चालकोबाचा, एक चालकोबाचा आहे, हा कालभैरीचा आहे आणि हे हे सगळे देवाचे दागिने आहेत. हे दागिना ना म्हणजे स्पेशल ओकेजन म्हणजे दसरा असेल किंवा मग शिमगा असेल तेव्हा पण हे बाहेर काढतो. तर आज दसऱ्याच्या निमित्ताने
हे दागिने आपल्याला बघायला भेटत आहेत. आता आपल्याबरोबर आहेत फावरे काका. त्यांना आपण हे इकडे समोर बघतोय ना, हे आपल्या देवाचे सगळे दागिने आहेत. त्या दागिन्याबद्दल थोडी माहिती विचारूया. काका नमस्कार. काका सांगा ह्याच्याबद्दल, हे काय काय आहेत, कोणते कोणते दागिने आहेत? हे मुकुट आहे. हां, हे मुकुट आहेत. बसा लावून रुपये आहे. हां. लाटण आहे. हां. नथ आहे. हार आहे. हां ही चैनी आहे. हे पाचू आहेत. हां ही गंडे आहेत. हां. सोन्याची हां. ही बसा लावून रुपये आहे. ओके, हे असे एवढे आपल्या देवाचे दागिने आहेत. देवाला तर छान दागिने, हार, वस्त्र परिधान करून सजवले आहे. आणि इथे आता रो आहे, तर ते रोची तयारी चालू आहे. काय काय घेतलं याच्यामध्ये? 21 दागिने. 21 आता आपण इकडे 21 प्रकारचे धान्य आणलेत. ते धान्य ह्या मातीमध्ये पेरून घेणार. आणि आपण जी ही माती रोसाठी वापरतो, ती मातीसुद्धा आपण शेतामधून आणतो. शेतातली माती आहे, ती माती आपण रोसाठी वापरतो. त्याच्यामध्ये हे धान्य आहेत, ते धान्य पेरून घ्यायचे आणि त्यानंतर 9 दिवस थोडं थोडं पाणी घालायचं. 9 दिवसामध्ये रोज चांगला येईल. आणि ह्याच्यावरती आता जी आपण पानं वापरतो, ती पानं आहेत ती कुड्याची पानं वापरतो. काही ठिकाणी चाफ्याचीसुद्धा पानं वापरतात. आपण ह्या वेळेला कुड्याची पानं वापरलेत. आणि 9 दिवस झाल्याच्या नंतर 10व्या दिवशी विजयादशमी असणार आहे, दसरा असेल. अशा पद्धतीने आपण इकडे रो आणि घटाची स्थापना करतो.
आणि त्या दसऱ्यात गट स्थापन झालेले आहेत, पण आमची काय इडापिडा असेल ते दुर्पार करशील. लेकरा बाळांना सुखाचे समाज धांद्यापरामध्ये शुभेच्छा जातीचे पाठीवर सादर उभा राहा. आणि हा 9 दिवस सुद्धा दसरा आहे तो मान्य करून घेशील. काय इडापिडा असेल कुणी काय वाटत दुसरा दुर्पार करशील आणि राजा हा काय आमच्या वर्षात चलसून मान्य करून घेशील आणि हा दसरा गट स्थापनाचा मान्य करून महाराज की महाराज की आज आपण आपल्या गावदेवळात आलो होतो आणि आज आपल्या इकडे घटस्थापना पण झाली आहे आणि आपल्याबरोबर आहेत गावचे पंच म्हणजे देवळाचे पंच वसंत काका. काका, सुरुवातीला तर तुम्हाला दसऱ्याच्या आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा. तर आपल्या इकडे देवळामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी घटस्थापना झाली आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते त्याबद्दल काय सांगाल? आमच्या कांगवे गावच्या घटस्थापनेची रूपरेषा अशी आहे की आम्ही दर सालाप्रमाणे दसरा हा स्थापन केला जातो आणि प्रत्येक वाडीतील कांगवे गावातील सगळी लोक हजर असतात आणि त्या निमित्तानं देवाची सजावट देवळाची सजावट आणि त्याच्या निमित्तानं त्याचा कार्यक्रम जो आहे त्याची रूपरेषा ठरवली जाते. त्या प्रत्येक मंडळीला सांगितलं जातं की कसं आपण करायचं आणि घटस्थापनेचे 9 दिवसाचा कार्यक्रम हा प्रत्येक दिवशी आम्ही जसं आयोजित केलेला आहे तसंच दरवर्षी आम्ही करत असतो. अशी आपल्या कांगवे गावाची घटस्थापनेची रूपरेषा आहे. ओके, धन्यवाद काका. तर असं केलं आपल्याकडे घटस्थापना आणि घटस्थापना हा नवरात्र उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. श्री देवी दुर्गेच्या 9 रूपांची इकडे विधिवत पूजा केली जाते आणि आपल्या इकडे पण अशा पद्धतीने घटस्थापना केली. रो पण केले आपण. इकडे रो आहे. तर रो मध्ये आपण शेतातली माती आणतो आणि सप्तधान्य असतात किंवा मग 21 धान्य सुद्धा काही ठिकाणी वापरतात त्याच्यामध्ये. तर त्या धान्याच्या मागे जर ते चांगले धान्य उगवले की त्याच्यामधून कोणते धान्य चांगले उगवले त्याच्यानुसार शेतामध्ये शेतकरी पीक करतात आणि आज रात्री दिंडी असणार आहे. असं 9 दिवस आज आपल्याकडे पूर्णपणे कार्यक्रम असेल आणि 10व्या दिवशी दसरा असेल. तर असा होता ओव्हरऑल पूर्णपणे घटस्थापनेचा व्हिडिओ. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.